आज दीपक भाऊ बोराडे यांच्या या उपोषणाचा 8वा दिवस आज या ठिकाणी आहे. या आमच्या धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावं म्हणून दीपक भाऊंचा हा लढा सुरू आहे आणि या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मी असेल किंवा आमचे शेंडगे साहेब असतील, आमदार जानकर साहेब असतील किंवा सर्व उपस्थित असणारे लोकप्रतिनिधी नेते असतील आणि सगळेजण दीपक भाऊने जे काही आपली न्याय मागण्यासाठी हे आंदोलन उभं केलंय, कुठलंही आंदोलन उभा करणं ही काही साधी गोष्ट नसते आणि 8-8 दिवस अन्नाचा कण पोटामध्ये न राहता ते आपण त्याच्यामध्ये सातत्य ठेवायचं आणि हा लढा अविरतपणे चालू ठेवायचा ही बांधवांना खूप मोठी गोष्ट आहे. मी या ठिकाणी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून धनगर समाजाच्या एसटी आरक्षणामध्ये समावेश व्हावा जो की आहेच, त्याची अंमलबजावणी व्हावी ही काही मागणी घेऊन दीपक भाऊनी लढा उभा केला. मग तो जालन्यापासून त्याची सुरुवात झाली आणि आज या मुंबई या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्तानं ते गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी उपोषण आझाद मैदानावर करतायत. त्यांनी हा लढा त्यांचा वैयक्तिक स्वार्थ कुठलाही नाही, ह्या सगळ्या लढा जो का उभा केलाय ते तुमच्या हक्कासाठी, तुम्हाला न्याय मिळावा यासाठी बांधवा आणि मी जास्तीचा वेळ घेणार नाही. शिवाजीराव पंडित कुटुंबीय, शिवछत्र परिवार याच्या वतीनं, माझ्या गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं मी पहिलेही याला पाठिंबा दिलेला आहे आणि आजही या ठिकाणी ते समर्थन पाठिंबा देण्यासाठी आणि शेवटी एवढंच सांगेल की तुम्ही लक्षात घ्या, दीपक भाऊची काय तळमळे, आम्ही इथं येणार, भाषण ठोकून जाणार, समर्थन देणार, पाठिंबा देणार, राज्याच्या कायदेमंडळामध्ये जेव्हा जेव्हा आम्हाला तिथं मांडता येईल तिथं तर मांडणार. परंतु तुम्हाला एकच सांगेल, मागच्या काळामध्ये मराठा समाज बांधवांचं आरक्षणासाठी या ठिकाणीच मोठं आंदोलन झालं. ते आंदोलन जे काही झालं ते आंदोलन जनरेट्यामुळे यशस्वी झालं बांधव. आणि आज आपण सगळेजण छत्रपती शिवराय असतील, शिवयोद्धे मल्हारराव होळकर असतील, यांचा वसा आणि वारसा चालवणारे आपण सगळेजण आहे. आणि अशा वेळेस जे काय आहे, आता गरजे बांधवा हा लाखाचा पोशिंदा आहे. परवाच्या दिवशी मी फोनवर त्यांना बोललो, त्यांना फोनवर बोलता सुद्धा येत नव्हतं. आजही त्यांची अवस्था परिस्थिती काय आहे आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. इथं बसलेले समाज बांधवच नाही तर महाराष्ट्रातील समाज बांधवांनी ते लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी जनरेटा हा महत्वाचा असतो, संख्याही महत्वाची असती. हे संपूर्ण आझाद मैदान आतापर्यंत बांधवांना भरून निघलं पाहिजे होतं, पण दुर्दैवाने तसं झालं नाही. मी या ठिकाणी आवाहन करेन सगळा की आपण सगळेजण अखंड महाराष्ट्रामधनं ह्या आपल्या लढवय्या कार्यकर्त्यासाठी, या योद्ध्यासाठी, याला पाठबळ देण्यासाठी मुंबईला येणं गरजेचं आहे. सरकार शेवटी संख्या बघत असते बांधवांनो.
एवढंच सांगेल हे गरजेचं आहे. आपलेही तो कमी नाही. अशा पद्धतीची परिस्थिती मला असं वाटतं आता निर्माण झालेली. त्याच्यामुळं या मंचावरून आपणही आपले काय जे भाऊबंद असतील, काय जो मित्र परिवार असेल, त्यांना आपण तिकडं फोन करा. इकडं हे आझाद मैदान पुरलं नाही पाहिजे. अशा पद्धतीचं सरकारवर कुठंतरी दबाव त्या जनरेटरच्या माध्यमातून आणण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची त्या ठिकाणी आहे. एवढंच या निमित्तानं आपल्याला आवाहन करतो परत एकदा, या आमच्या योद्ध्याच्या या लढ्याला आतापर्यंत आमच्या गेवराई मतदारसंघातील माझ्या भागातील जे जे लोक तिकडं आणता येतील त्यांना मी त्या ठिकाणी सर्वतोपरी त्यांना पाठबळ दिलंय, पाठिंबा दिलाय. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हा लढा जोपर्यंत आपली मागणी मान्य होत नाही, आपल्या हक्काचा अस्तर आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत हा लोकप्रतिनिधी तुमच्याबरोबर असेल एवढीच ग्वाही देतो आणि इथंच थांबतो.